तुमचं पण वजन वाढत नाहीये का? खूप प्रयत्न करूनही फरक पडत नाहीये? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वेट गेनसाठी खास बाजरीचे पौष्टिक लाडू, जे मी स्वतः घरी बनवते आणि रोज वापरते. तर आपण रेसिपी बनवता बनवता ह्याचं काय गुणधर्म आहे ते पण समजून घेऊया. त्याच्या आधी काय समस्या आपण नेहमी फेस करतो ते थोडं बघूया. कमी वजन, कमजोरी, थकवा, मुलांचं वजन न वाढणं, महिलांची हार्मोनल कमजोरी, असे बरेच प्रॉब्लेम आहेत. तर ह्यासाठी हा पौष्टिक लाडू खूप फायदेशीर आहे. तर चला तर पटकन रेसिपी बघूया. यासाठी आपण आधी काय काय साहित्य लागणार आहे त्याची थोडी तयारी करून घेऊया. तर सुरुवातीला मी एक सुका नारळ घेतलेला आहे. तो आपण पूर्ण घ्यायचा नाही आहे, त्याचा अर्धा घेणार आहोत. तर तुम्ही असं जाड जो भाग आहे किसणीचा तिथून किसू शकतात किंवा पातळ काप करूनही तुम्ही वापरू शकतात. तर तुम्हाला खूपच कंटाळा येत असेल तर पातळ काप करून मी शेवटला भाजून घेऊ शकतात. तर इथे मी दाखवलंय की किसून आपल्याला एवढं प्रमाण म्हणजे जवळजवळ 2 मोठे चमचे आपण इथे सुका नारळाचा किस घेतलेला आहे. ड्रायफ्रुट्समध्ये आपण इथे बदाम आणि काजू घेणार आहोत. तर अर्धी वाटी काजू आणि बदाम. जर मुलांसाठी तुम्ही बनवत असाल हे लाडू तर मुठभर तुम्ही इथे अक्रोडचाही वापर करू शकतात. यानंतर इथे आपण लहान म्हणजे बारीक डिंक घेतलेला आहे. मोठाही मिळतो आकाराचा. मोठा घेत असाल तर फोडून वापरा. असे बारीक मिळाले तर सोपे पडतात तळायला. तर 2 मोठे चमचे आपण इथे डिंक घेतलेला आहे. ते एवढं प्रमाण बाजरीच्या पौष्टिक लाडवासाठी पुरेसं आहे. नंतर आपण इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर प्रमाण इथे पेला किंवा वाटी तुम्ही ठरवा कोणती घ्यायची आहे. तर 2 पेले भरून आपण इथे बाजरीचं पीठ घेतलंय आणि तिसऱ्या पेल्याला थोडंसं कमी असं आपण पीठ घेतलंय. तर तुम्हाला 3 पेले भरून पीठ वापरायचं असेल तरीही चालेल, काही हरकत नाहीये. तर एवढ्या प्रमाणामध्ये आपले 19 ते 20 लाडू मोठ्या आकाराचे सहज बनतात. तुम्हाला विक्रीसाठी बनवायचं असेल तर हे प्रमाण तुम्हाला उपयोगी पडेल. यानंतर जाड बुडाची कढई घ्यायची आहे. नेहमी आपण जेव्हा कोणतीही लाडू बनवायचे असतील तर जाड बुडाची कढईच वापरायची, जेणेकरून आपण जे मिश्रण भाजतो ते करपत नाही. 3 मोठे चमचे आपल्याला इथे तूप घ्यायचे. तूप छान वितळलं की सर्वात आधी आपल्याला डिंक तळून घ्यायचे. तर जेव्हा तूप थंड म्हणजे कोमट असतं ना तेव्हाच तळून घ्यायचं. त्याने काय होतं, आतपर्यंत छान डिंक फुलतो. गरम तुपामध्ये तुम्ही जर डिंक घालाल तर ते बाहेरून रंग येतो आणि आतमध्ये कचवट राहतो. त्यामुळे सुरुवातीलाच डिंक तळून घ्या. डिंक छान तळून झालं, ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे. तर काजू, बदाम आणि मुठभर माझ्याकडे मनुका होते ते पण मी घातलेले आहेत. तर तुमच्याकडे पिस्ता, अंजीर कोणताही तो ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकतात. तर छान तळून घेतले, ते पण आपल्याला काढून घ्यायचे. यानंतर आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. तर त्याच तुपामध्ये आपल्याला सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचंय लो फ्लेमवरती आणि नंतर लागेल तसं आपल्याला तूप घालून छान ह्याला खरपूस भाजून घ्यायचंय. कोणताही लाडू असू दे, छान मंद आचेवरती ते मिश्रण भाजलं गेलं ना तर त्या लाडवाची चव उत्तमच येते. तर मी आधीचे 3 चमचे नंतर 1 चमचा तूप घातलेला आहे आणि शेवटला अजून 1 चमचा घालून व्यवस्थित खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. छान अरोमा आला या पिठाचा की समजायचं पीठ छान भाजलं गेलेलं आहे. आता हे पीठ अजिबात कोरडं ठेवायचं नाही आहे. थोडं ओलसर लागेल आपल्याला, तरच छान लाडू वळले जातील. तर आपण पीठ भाजता भाजता ह्याचे थोडे गुणधर्म समजून घ्यायचं की बाजरी वेट गेनमध्ये का उपयोगी आहे. बाजरी ही हाय कॅलरीजमध्ये फायबर, आयर्न आणि कॅल्शियमनी भरपूर आहे. म्हणजे बाजरी अधिक तूप अधिक गुळ हे कॉम्बिनेशन इतकं छान आहे ना, वजन वाढीसाठी खूप मदत करते हे कॉम्बिनेशन. म्हणून आपण त्याला लाडवांमध्ये रूपांतर करून हे आपण खातो, जेणेकरून वजन वाढीसाठी खूप उपयोगी आहे, स्पेशली हिवाळ्यामध्ये. तर छान असं पीठ भाजून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आणि थंड करत ठेवायचंय. ते जेव्हा भाजतो तेव्हा जेव्हा आपण तूप घालतो या पिठामध्ये तेव्हा गुठल्या होत्या. त्या गुठल्या सोडवत सोडवत आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचंय. तशाच गुठल्या ठेवायच्या नाही आहेत, कारण नंतर मग ते पीठ कचवट राहणार आणि चव चांगली येणार नाही लाडवाला, त्यासाठी. तर गॅस बंद करून आपण ह्याला शिफ्ट केलंय पसरट प्लेटमध्ये आणि ह्याला फॅन खाली किंवा असं सोडून द्यायचं थंड होण्यासाठी. हे पीठ गरम आपल्याला वापरायचं नाही अजिबात. तर असं पसरून ठेवलेलं आहे मी. आता ती कढई स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये आपण सुकं नारळाचा किस घेतलाय, म्हणजे 2 चमचे भरून किमान आपल्याला लागेल. तर असं छान खरपूस रंग आला पाहिजे, जास्त करपू नका, कडवट चव येते लाडवाला नाहीतर.
तर छान रंग आला की ते पण बाजूला काढून घ्यायचे. आता जो सुरुवातीला पेला वापरलेला आहे त्याच पेल्याच्या प्रमाणाने एक पेला भरून आपण इथे गूळ वापरले, गुळाची पावडर. खरं तर तुमच्याकडे जर गुळाची ढेप असेल तर तशी पण किसून आपल्याला जी कापून एक पेल्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला किती गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये 1 चमचा आपण तूप घातलेला आहे. हवं असेल तर 2 चमचे आपण इथे पाणी घालून छान गूळ वितळू शकतो. जोपर्यंत गूळ वितळतोय आपण बाकीची तयारी करूया. तर जे खोबरं किसलेलं आहे ते असं आपण बारीक कुस्करून त्याची पावडर करू शकतो, किंवा शेवटला मिक्सरमध्ये एकत्र घालून करायचं असेल तर ते पण सोपं आहे. तर ह्या पद्धतीने मी थोडंसं दाबून ह्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. छान डिंक तळला गेला असेल ना तर हाताने पटकन त्याची पावडर तयार होते. तर हे दोन्ही मिश्रण मी तयार करून ठेवलेले आहे. दुसऱ्या बाजूला गूळ छान वितळतं आहे, तर आपण बाकीची अजून तयारी करून घेऊया. तर हे पीठ छान थंड झालेलं आहे. कुठे गुठल्या असेल तर दाबून घ्यायचे, बारीक सारीक असल्या तर. आता ह्यामध्ये आपण जे डिंक आणि सुक्या खोबऱ्याचं मिश्रण आहे ते घालायचं, ड्रायफ्रुट्स घालायचे. आता तुम्ही इथे बघायला रे मोठे ड्रायफ्रुट्स आहेत, आता खाताना खरं तर चांगले लागतात, पण जी मुलं खात नाहीत ड्रायफ्रुट्स त्यांच्यासाठी धोक्याची घंटा. ते लाडू बघूनच खाणार नाहीत आणि आपल्याला त्यांना खाऊ घालायचे. तर अशा वेळेला पुढे सांगते मी काय करायचं ते. तर हे मिश्रण ह्या पद्धतीने मिक्स करून ठेवा. 1 चमचा शेवटला आपल्याला इथे वेलची पावडर घालायची आहे. तुमच्याकडे जायफळ असेल तर तो पण थोडासा किसून यामध्ये घालू शकता. यानंतर ते मिश्रण तयार केलेलं आहे ते बाजूला ठेवायचंय. इथे बघू शकतात की हळूहळू आपल्या गुळाचा रंग चेंज होतोय. डार्क आपण इथे गुळ घेतलेला आहे त्यामुळे ते ब्राउनिश कलर झालेला आहे. तुम्ही साधा गुळ घेतला तर रंग बदलणार लाडवाचा. तर हे मिश्रण आपण जे तयार केलेले आहे ते ह्यामध्ये गुळामध्ये घालायचे. लो फ्लेमवरतीच परतवायचे. कढई खाली घेतली का आपला जो गुळ आहे तो पूर्ण घट्ट होणार आणि परत मिक्स करायला आपल्याला त्रास होतो. त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मिक्स करत राहायचंय. चांगली त्याला खालून हीट लागत राहिली का तो गुळ वितळत राहतो आणि मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होत राहतो. तर छान असं झालेलं, एकदा मस्त मिक्स झाले असं आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला ती कढई खाली घ्यायची आहे. थोडं थंड झाल्यानंतर असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला दाबून घ्यायचे. कुठे गुठल्या झाल्या असेल तर ते दाबायचे. सर्वात सोपं, तुम्हाला तो पण कंटाळा येत असेल करायला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण असं घ्यायचं, थोडं थंड करून आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्सरमध्ये लावल्यामुळे काय होतं, ड्रायफ्रुट्सची पावडर तयार होते. थोडे थोडे कण राहतात पण ते खूप छान लागतात आणि मुलं या वेळेला काहीच कळणार नाही की या लाडवामध्ये घातलं काय आहे. गोड असल्यामुळे आरामशीर खातील. आजी आजोबांना पण ते खूप सोपं जातं. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये वाटून, म्हणजे कुठेतरी डिंक राहिला असेल, सुका खोबरं राहिलं असेल तर सगळं छान मिक्स होतं ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि टेक्स्चर छान येतो लाडवामध्ये. हे तुम्ही बघू शकतात. तर वेट गेनसाठी तुम्ही जर खात असाल तर रोज सकाळी 1 लाडू तुम्ही खाऊ शकतात. मुलांसाठी अर्धा लाडू पुरेसा आहे. डब्यामध्ये घालून तुम्ही देऊ शकतात. काही गोष्टी लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात खाऊ नका. डायबिटीस असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि बाकी बारीक सारी गोष्टी तुम्ही माहितीच असेल की कधी खायचं असतं आणि कधी नाही ते. आणि मी हे लाडू स्वतः माझ्या घरात बनवते. माझ्या मुलांसाठी, माझ्यासाठी हे खूप उपयोगी पडतात. तर जर ही रेसिपी तुम्हाला पण उपयोगी वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये सांगा कोणासाठी बनवणार आहात ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच घरगुती विश्वासपूर्ण रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काही वेगळं तुम्हाला बघायचं असेल रेसिपीमध्ये तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये.